राधानगरी धरणाला पुढील वर्षी नवे दरवाजे बसवण्यात येणार आहेत. त्यानुसार हायड्रोलिक हॉईस तंत्रज्ञानावरील आधारित 3 आणि रेडियल गेट वक्राकार दरवाजे 3 अशा 6 दरवाजांचं डिझाईन तयार करण्यात आलंय. हे डिझाईन राज्य शासनाच्या तांत्रिक समितीकडे पाठवण्यात आलंय. मात्र राधानगरी धरण बचाव कृती समितीनं याला विरोध केलाय. याबाबत खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या समवेत या कृती समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. यावेळी या धरणाच्या दरवाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे हे या बैठकीला उपस्थित होते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा धोका असतो. या दोन्ही जिल्ह्यातील महापुरावर नियंत्रण ठेवता यावं यासाठी राज्य शासन जागतिक बँकेच्या मदतीनं उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवत आहे. या प्रकल्पाअंतर्गत राधानगरी धरणाचे दरवाजे बदलण्यात येणार आहेत. मात्र राधानगरी धरणाला रेडियल दरवाजे बसवू नयेत असं मत आहे. राधानगरी धरणाचे सध्याचे दरवाजे स्वयंचलित आहेत आणि त्यांना कोणत्याही विद्युत किंवा यांत्रिक ऊर्जेची गरज नसते. रेडियल दरवाजे बसवल्यास धरणाच्या दरवाजांवर अतिरिक्त भार येईल आणि दुरुस्तीचा खर्च वाढेल. तसंच धरणाचं बांधकाम ज्या पद्धतीनं झालंय त्यामध्ये बदल करणं योग्य नाही असं मत यावेळी खासदार शाहू महाराज आणि राधानगरी धरण बचाव कृती समितीच्या सदस्यांनी व्यक्त केलं. जुन्या पॉवर हाऊससाठी धरणातील पाण्याचं ज्या पद्धतीनं सर विश्वेश्वरय्या यांनी नियोजन केलं होतं त्याच पद्धतीनं राधानगरी धरणातील पाणी जलविद्युत केंद्रासाठी वापरण्यात यावं, यासाठी बंद करण्यात आलेलं जुनं जलविद्युत केंद्र सुरू करा अशी सूचना खासदार शाहू महाराज यांनी या बैठकीत केली. यावर बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी बंद करण्यात आलेलं जुनं जलविद्युत केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत आश्वासन दिलं. बैठकीला अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील, ऋतुराज इंगळे, राधानगरी धरण बचाव कृती समितीचे अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी, सुहास निंबाळकर, महेश तिरवडे, संजय तायशेटे, विजय पाटील आदी उपस्थित होते.